हे इंटरलिंक्ड असतं. म्हणजे अशी गर्दी गर्दी असते, त्यामुळे एका कप्प्याचं दुसऱ्या कप्प्याला कधी कळतं आपल्यालाच कळत नाही. म्हणजे म्हणजे पुरुषांचं डोकं रिकाम असतं आणि बायकांचं भरलेलं असतं असं म्हणायचं का? म्हणून तू तिथे आहेस आणि मी आज इथे आहे. बघ ना, पुरुषांचे ड्रॉवर हे फार सेपरेट असतात रे. म्हणजे ते कधी प्रेमाच्या ड्रॉवर मध्ये कामाला घेत नाहीत आणि कामाच्या ड्रॉवर मध्ये कधी प्रेमाला ठेवतच नाही. बायकांचं तसं नसतं. बायका प्रेमाच्या ड्रॉवर मध्ये स्वतःची लिपस्टिक, कानातले, कपडे, पुस्तकं सगळं सगळं ठेवून देत. आणि मग कधी प्रेमाबद्दल विचारलं की आधी लिपस्टिक पडते, त्यानंतर कानातले, त्यानंतर कपडे, मग पुस्तक. हा, पण लव काय बाहेर पडत नाही. ते बाहेरचं झाड दिसते. मला जरा सांग, तुला काय वाटतंय? आंब्याचं झाड. आंब्याचं झाड छान आहे. त्याची हिरवी पाने आहेत, त्याला आंबे लागलेले आहेत आणि त्याची खूप छान सावली पडते. आणि तू एक पुरुष, तू ह्या कप्प्यातला हा विचार केलास, सॉर्ट आहे. तिथे असं नसतं रे. आता एखादी मुलगी तर झाडाकडे बघत असेल तर तिला लगेच आठवणार, अरे माझा हिरवा ड्रेस माझ्या मैत्रिणीला दिला. ती लगेच मैत्रिणीला कॉल करणार, मग तिच्या ब्रेकअपची आठवण करून देणार. त्याच्यानंतर बॉयफ्रेंड हे कसे डम करण्याच्याच लायकीचे असतात हे तिला पटवून देणार. नंतर ह्या सगळ्या गोंधळात तिला तिच्या एक्सची आठवण येणार. त्यानंतर तिच्या एक्सनी कशा तिच्या नोट घेतलेल्या आणि कसे तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले हे सगळं तिला आठवणार. या सगळ्यामध्ये ती इमोशनल होणार, ती रडणार, तिच्या डोळ्यातून अश्रू येणार, परत ती त्या झाडाकडे बघणार. मग तिला काय दिसणार? सावली नाही, तिला दिसणार की मी किती एकटी आहे आणि माझी सावलीही माझ्यासोबत नाही. एवढा विचार होऊ शकतो यार झाडाकडे बघून? मी एवढा विचार करू शकत नाही. तेच सांगतोय ना. अरे एवढे सगळे क्रॉस कनेक्शन असतात, मग खरं कनेक्शन ओळखायचं कसं? कसं? खोटं बोलायचं. नाही. अरे म्हणजे आपण लव करणाऱ्या माणसांशी खोटं कसं बोलायचं? काय? ओके, म्हणजे तुला खरं बोलायचंय तर नाही, ठीक आहे, तू बोल खरं. ओके, म्हणजे मी फालतू आहे? नाही नाही नाही, मी काय सांगतो ते खोटं आहे? नाही नाही, म्हणजे मी फालतू आहे ना? नाही, जातो ना. नाही, खोटं बोलताय ना? नाही, मी खोटं बोल. विघ्नेश, आपण खरं बोलूया ना. ओके, मग तू बोल खरं, बघ काय होतंय ते पुढे. म्हणजे तू असा विचार करत असणार बरोबर, एकटाच. मग ती तुला विचारणार, काय रे कसला विचार करतोय? मग तू त्या मेंदू मधल्या रिकामी कप्प्यात बसलेला असणार. मग तू असाच विचार करत राहणार. तिला सांगणार नाही का राणी, मी असाच विचार करतो. यार, मग तिला संशय येणार. ती विचारणार, नीट खरं 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 काय ते सांग. मग भांडण, तंटे, वाद, क्लेश आणि शेवटला ब्रेकअप. हेच व्हायचं नसेल तर तिने विचारलं, तू कसला विचार करतोयस? की लगेच सांगायचं, राणी मी तुझ्याबद्दल विचार करतोय. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते? सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.